तर 5 किलो सोनं गेलं कुठे असा सवाल यामुळे उपस्थित होतो। या प्रकरणी अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरनं पोलिसांवर आरोप केलेला आहे, कारण अमोल खोतकरचा एन्काउंटर झालाय आणि त्यामुळे आता रोहिणी खोतकरनं पोलिसांवर संशय घेतलेला आहे। अमोलला मारल्यानंतर त्यांच्या गाडीची सुद्धा तपासणी केली, 1 ग्राम सोनं मिळालं नाही असा दावा अमोल खोतकरच्या बहिणीनं केलाय। दरोडा पडल्याच्या घटनेनंतर माझा भाऊ 10 ते 12 दिवस सगळीकडे फिरत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं का नाही किंवा घराची झडती का घेतली नाही असा सवाल रोहिणी खोतकरनं विचारलाय। प्रत्येक वस्तूची तपासणी केली, प्रत्येक छोटी ना छोटी वस्तू त्यांनी पडताळून बघितली, पूर्ण छानबीन केली, पूर्ण घरात अस्तव्यस्त केलेलं आहे माझ्या। त्यांना घरात काहीही मिळालं नाही, कारण घरात काही नव्हतंच। आणि हे जे सगळं प्रकरण चालू आहे हे सगळं फेक चालू आहे, हे आपल्यालाही माहिती आहे, सगळ्या मीडियाला माहिती, सगळ्या लोकांना माहिती आहे। फेक एन्काउंटर होतं, त्यांना फक्त हे संशय होता की हा मुलगा असेल, किंवा असं ते म्हणतायत की संशय होता, संशयही नव्हता। अमोलकडे जर ते सगळं होतं तर अमोलला त्यांनी पकडलं होतं ना एन्काउंटर करताना, मग ते कुठेही सोनं कुठे आहे, अमोलकडे काय भेटलं, अमोलकडे त्यांच्याकडे काय भेटलं, कुठला प्रूफ आहे, कुठला एव्हिडन्स आहे, सोनं आहे काय आहे, त्याच्याकडे काय भेटलं असेल ना ते त्यांनी दाखवावं। काहीतरी भेटलं असेल ना त्यांना। अमोलला त्यांनी जेव्हा एन्काउंटर केलं त्याच्या हातात काहीतरी सोनं असेल, इतकं सोनं घेणारा माणूस काहीतरी सोनं ठेवेल ना जवळ, थोडं तर ठेवेल, त्याच्याकडे सोनं भेटलं असेल, त्यांनी दाखवावं मीडियाला की माझ्याकडे सोनं होतं। आणि कुठल्या तरी प्रकारे प्रूफ करा, त्याला जर तुम्ही मारताय तर काहीतरी प्रूफ करा, कारण प्रूफ तुमच्याकडे नाही आहे हे मलाही माहिती आहे। आजकाल कसं आहे माहिती आहे का, गुंड कोण आणि पोलीस कोण माहीत नाही आपल्याला, हा माझा स्पष्ट मत आहे की मला माहीत नाही गुंड कोण आणि पोलीस कोण, कारण की मला कुणाकडनं रक्षण भेटणार आहे मला हे नाही कळत आजच्या डेटला। मला एवढंच म्हणायचं आहे की पैसे घेऊन माझ्या भावाचा खात्मा करण्यात आलेला आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही मला याच्या पुढे कितीही वेळेस विचारा, मी हेच सांगणार।